आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता पहिलीची आता तिसरी सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत। विभाग 1 भाषा मराठी। प्रश्न पहिला दुसरा उत्तरा दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न आहेत। गौरी रोज शाळेत जाते, तिचे बाबा शेतकरी आहेत, ते रोज शेतात काम करतात। सायंकाळी ते खूप दमून येतात, आई त्यांना जेवायला वाढते। गौरी बाबांची काळजी घेते, बाबा आजारी असल्यावर त्यांना औषध देते। गौरी बाबांवर खूप प्रेम करते। पहिला प्रश्न, गौरी रोज कोठे जाते? त्याचं उत्तर आहे शाळेत, पर्याय क्रमांक 4। दुसरं, गौरीच्या वडिलांचा व्यवसाय कोणता? तर बघा, तिचे बाबा शेतकरी आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 शेतकरी। 3 आणि 4 संवाद दिलेला आहे, त्यावर प्रश्न आहे। रमेश, बाई ईशात पेन्सिलीला टोक करून कचरा इथेच टाकतोय। बाई म्हणतात, रमेश व ईशात, लक्षात ठेवा, आपला वर्ग नेहमी स्वच्छ ठेवा। पेन्सिलीला टोक करून झालेला कचरा कागदाचे बोळे कचऱ्याच्या डब्यातच टाका। वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे? आता प्रत्यक्ष यामध्ये बघा, रमेश, बाई आणि ईशात असे 3 जण आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1। चौथा प्रश्न, वरील संवाद कोठे झाला? कोठे झालाय? वर्गात, म्हणजे पर्याय क्रमांक 1। पाचवा प्रश्न, चित्र दिलेलं आहे, चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात? बघा, या चित्रामध्ये बघा म्हैस आहे आणि म्हशीचे काय म्हणतो आपण? रेडकू, हो की नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2। सहावा प्रश्न, खालीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? त्याचा पर्याय क्रमांक शोधा। आता बघा, याच्यामध्ये काय दिले? स, फ, र डॅश दिलाय आणि द दिले। आता बघा, इथं काय होईल? सफरचंद तयार होतं। पुढे, खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता? आता शुद्ध शब्द त्यांनी विचारलाय बघा, पहिलं दिले काढणी, ढेकूळ, विमान आणि औषध। काढणी चुकलाय, त्याच्यानंतर बघा ढेकूळ दिलंय, विमान पण चुकलंय, दुसरी वेलांटी दिली, औषध बरोबर आहे, फक्त शुद्ध विचारले त्यांनी। म्हणजे बघा, यामध्ये ढेकूळ बरोबर आहे आणि औषध बरोबर आहे, म्हणजे ब आणि ड योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 3। आठवा प्रश्न, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा। जसे बांबूंचे बेट, तशी मडक्यांचे असते उतरंड, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। आता 9वा प्रश्न, महाराष्ट्र दिन आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो? कोणत्या 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो? पर्याय क्रमांक 4 मे आहे। 10वा प्रश्न, सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा। आता याला आपण काय म्हणतो? भोवरा, म्हणजे काय? तो भोवरा, म्हणजे पुल्लिंग येणार, पर्याय क्रमांक 2। 11वा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। चेंडू खुर्ची खाली आहे। खाली याचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय त्यांनी, खालीचं काय होईल? विरुद्धार्थी वर, पर्याय क्रमांक 2। आता 12वा प्रश्न, आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही विचारलाय बघा, आईचा। वृक्ष, माता, जननी, माय। बघा, माता, जननी, माय आहेत, नाही म्हणजे वृक्ष नाहीये, म्हणजे अ नाहीये, म्हणजे उत्तर येईल बघा फक्त अ, पर्याय क्रमांक 4। बाकीचे आहेत समानार्थी शब्द आईचे। 13, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे? तुझा वाढदिवस केव्हा असतो? कोणता आले? प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 1। आता 14वा प्रश्न, सोबतच्या चित्रातील प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात? बघा, हत्तीचं काय आहे? चित्कारणे, पर्याय क्रमांक 3। 15वा प्रश्न, खालील चित्राचे अनेकवचन पर्यायातून शोधा। आता बघा, पंतीचं चित्र आहे, त्याचं अनेकवचन काय येणार? पणत्या। आता विभाग 2 गणिताचे प्रश्न बघू आपण। 16वा प्रश्न, 1 ते 55 पर्यंतच्या किती संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक येतो? आता बघा, एकक स्थानी 0 येतो बघा, 10, 20, 30, 40, 50, 5 संख्या आहेत 55 पर्यंत, म्हणजे 5, पर्याय क्रमांक 2। 17वा प्रश्न, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा। बघा, त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण। मग इथे त्रिकोणानंतर काय आहे? गोल, म्हणजे इथे काय येणार? गोल, पर्याय क्रमांक 1। 18, खालीलपैकी कोणती वस्तू घसरते विचारले त्यांनी। बघा, इथे पहिलं काय आहे? मोबाईल दिलेला आहे, नंतर चेंडू दिलेला आहे आणि पुस्तक दिलेलं आहे। घरंगळणे, चेंडू घरंगळतो, हो की नाही, घसरते बघा, पुस्तक घसरेल आणि मोबाईल पण घसरेल, म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि क, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 19, 86 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, इथं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये। 20वा प्रश्न, वजाबाकी विचारली, 8 - 2 किती येतात? 6, पर्याय क्रमांक 4 आहे। 21, 63 या संख्येपेक्षा मोठी नसलेली संख्या कोणती? बघा, 67 मोठी आहे, 58 लहान आहे, 74 मोठी आहे आणि 45 लहान आहे, म्हणजे कोणती मोठी नसलेली संख्या? 58 आणि 45, म्हणजे ब आणि ड। कुठे आहे बघा ब आणि ड? इथे, पर्याय क्रमांक 3 मध्ये ब आणि ड। 22, 7 दशक 2 एकक किती? बघा, 2 एकक पाहिजे आणि 7 दशक म्हणजे 72 होईल, हो की नाही,
पर्याय क्रमांक 1. 23. दैनंदिन जीवनातील खालीलपैकी आकाराने सर्वात लहान वस्तू कोणती? आपल्या रोजच्या वापरातील सगळ्यात लहान वस्तू कोणती येईल? कप येईल. बाकीच्या सर्व मोठ्या आहेत. आता बघा 24वा प्रश्न. त्यांनी नाणे दिलेत आणि 1 रुपयाचं नाणं विचारले. कुठे आहे? इथे 1 रुपया. 25वा प्रश्न. एका रिक्षात 2 मुले होती, त्यात आणखीन 3 मुले चढली, तर रिक्षात एकूण किती मुले झाले? 2 अधिक 3 किती झाले? 5. हो की नाही? मग 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा 7, 15, 4, 35. सगळ्यात लहान कोणती येईल? 4. आता बघा चित्र दिले आणि त्या चित्रामध्ये त्यांनी किती केळी आहेत एकूण विचारलेले आहेत. त्या मोजाव्या लागतील. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 म्हणजे एकूण झाले 8. पर्याय क्रमांक 3. 1 ते 50 पर्यंत एक अंकी एकूण किती संख्या आहेत? एक अंकी किती आहेत? बघा 1 ते 9 किती झाल्या? 50 पर्यंत. हो की नाही? एक अंकी मग 1 ते 9 येणार 9 संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 4. 29. ऑगस्ट पूर्वी येणारा महिना कोणता येईल? जून, जुलै ऑगस्ट. हो की नाही? कोणता येतो मग? जुलै. अजून कोणता येतो याच्यामध्ये? बघा ऑगस्ट पूर्वी विचारा. नोव्हेंबर नंतर येतो, जुलै अगोदर येतो, सप्टेंबर नंतर येतो, एप्रिल अगोदर येतो. म्हणजे ब आणि ड उत्तर. ब आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये अगोदर येतो ऑगस्ट पूर्वी. 30वा प्रश्न. याच्यामध्ये त्यांनी काय दिले? 3 पानं अधिक इकडे 1 पान दिले म्हणजे 4. यांची बेरीज किती येते? 4. पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातील वक्ररेषा कोणती? वक्ररेषा इथे आहे बघा, याला बोलतात वक्ररेषा. पुढे 32वा प्रश्न. सोमवार व बुधवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? कोणता येतो? सोमवार, मंगळवार, बुधवार, मंगळवार. पर्याय क्रमांक 1. 33. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? बघा चढता क्रम लावायचा आपल्याला. 10, 12, 11 नाही. 10, 11, 12 असं पाहिजे आहे की नाही? 17, 19, 14 नाही. 19 नंतर 14 चुकीचा आहे. 25, 21, 18 नाही. चढता क्रम 31, 35, 37 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा. 31, 35 आणि 37 वाढलेल्या संख्या आहेत म्हणून हा बरोबर आहे. पुढे 34वा प्रश्न. 12 आंब्यांपैकी 10 आंबे सडले तर किती आंबे चांगले राहिले? फक्त 2. पर्याय क्रमांक 4. पुढे 4 व 8 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी कोणती संख्या तयार होईल? बघा एक तर 48 आणि 84. ओके नाही? 48 आणि 84 म्हणजे ब आणि क. पर्याय क्रमांक 1. पुढे त्यांनी काय सांगितले? सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? बघा यांची बेरीज 8 आली पाहिजे म्हणजे 4 आणि 4 किती? 8 म्हणून पर्याय क्रमांक 2. 37वा प्रश्न. 39 ही संख्या अक्षरात कशी लिहा? 39 बघा इथे आहे 39. 38. खालील पर्यायातील बरोबर जोडी ओळखा. 1 दशक 11, 2 दशक म्हणजे 22, 3 दशक म्हणजे 30 आणि 12 एकक म्हणजे 21. आता त्यांनी काय विचारले आपल्याला की बरोबर जोडी ओळखा. याच्यामध्ये बरोबर जोडी येते बघा 3 दशक बरोबर 30. पुढे खालीलपैकी कोणत्या पर्यायात 3 पेन आहेत? 3 पेन आहेत कुठे? पर्याय क्रमांक 1. आता गणिताचा एक लास्टचा प्रश्न बघूया. 40वा. सोबतची चित्ररूप माहिती दिली आहे आणि त्यांनी त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा खालीलपैकी कोणती भाजी सर्वात कमी मुलांना आवडते? बघा मेथी, पालक, करडई आणि शेपू. सगळ्यात कमी मुलं कुठे दिसत आहेत? इथे 3 म्हणजे करडईची भाजी ही कमी मुलांना आवडते म्हणजे पर्याय क्रमांक 3.